एक खेळाडू डीप बिड विकेटला मात्र नक्कीच त्यांना ठेपला. एक डीप लॉंग ऑनला मात्र नक्कीच खेळाडू असणार आहे. एका बाजूला विवेक आहे, दुसऱ्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर बॅटिंगसाठी शंकर मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा इशारा येतोय, लेट्स प्ले. मॅचला होतीये सुरुवात. इथे मात्र नक्कीच खोलवर डप्प्याचा बॉल. पहिला चेंडू अगदी निर्धाव मैदानाच्या आतमध्ये पाहिला मिळतोय. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. चिराग गेला मॅच मध्ये मात्र नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये थोडेसे माकडे ठरले होते, परंतु तदर्भात जर तुम्ही पाहिलं ना तर चांगलीच गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली. इथे गॅप शोधला, लोअर फुल टॉस बॉल होता. एक्स्ट्रा कव्हरला मॅचची सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. बॉल फेकून दिलाय, बॉल चाललाय अगदी जमिनीलगत. कार्पेटच्या साह्याने येतोय. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये हा चौकार. धावा मिळतात 4. डीजे लोअर फुल टॉस बॉल होता. पहिल्या चेंडू निर्धाव आल्यानंतर मात्र नक्कीच मॅचला सुरुवात होते. इथे वा बाची कट. दक्षता आहे चेंडू खाली. विकेटचं होईल पतन. खेळाडू बाद. केला एखादा मच्छीमार जर आपण जर पाहिलं ना तर बंदरावरती गेला आणि एखादी मोठी मासा एखादा मोठा मासा जाळायला लागल्यानंतर जो जल्लोष करतो ना, त्याच प्रकारचा जल्लोष मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. विवेक बाद झालाय. एक मोठा मोहरा मात्र नक्कीच बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. खोलात टाकला होता चेंडू. अगदी जर तुम्ही पाहिलं आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. बॅटची अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर बॅटला ब्रश होत चेंडू मात्र नक्कीच फाईन लेगला गेला आणि तिथे मात्र नक्कीच दगचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. न्यू बॅटर सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला जर तुम्ही पाहिलं तर शंकर आहेत स्वतः. हो 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 आणखीन एक चेंडू. आडव्या बॅटनं चेंडू खेळण्याचा प्रयत्न. लांबड्या पील पंचांकडे पाहायला मिळते. ते मात्र नक्कीच पंचांनी अपील फेटाळून लावली आहे. पहिलाच बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. खरोखरच जर तुम्ही पाहिलं ना पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र नक्कीच मोठे फटकेबाजी करण्याच्या नादात बॅटर देखील इथे आउट होत असतात. इथे पुढे सरसा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट आणि खेड एक गडी मात्र नक्कीच बाद होताना पाहायला मिळतोय. आल्या पावली सिद्धेशला जावं लागतंय दंबोच्या दिशेने. इथे मात्र नक्कीच सिल्वर डकचा विकेट. विकेटचं होईल पतन आणि किने खेळाडू बाद. बॅटर आउट. डीजे बॅटर मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच दाखल होताना पाहायला मिळतोय. पहिल्याच ओव्हर मध्ये अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर विकेटची रांग लागली आहे. मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच बॅक टू बॅक विकेट्स येताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 गडी बाद झालेत. अजय मैदानाच्या आतमध्ये आलेत. अजयसाठी हा चेंडू होता. स्लोवर वन. थोडीशी गती परिवर्तन केली. अगदी जर तुम्ही पाहिलं तर चिरागचं कौतुक करावं लागेल. या आधीच्या मॅच मध्ये देखील त्यांची गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली होती, परंतु तितक्या ताकदीचे बॅटर असल्या कारणानं मात्र नक्कीच तिथे धाबा आल्या होत्या. तुम्ही पाहू शकता धाव फलक्यावर केवळ 4 धाबा या फलक्यावर लागल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस जर तुम्ही पाहिलं ना तर इथे मात्र नक्कीच 2 गडी बाद झालेत. एक चांगलं षटक निर्णायक षटक मात्र नक्कीच चिरागचं पाहायला मिळालं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक नियोजक युवा सम्राट
मनीष दर्डे राहुलजी तुरपाडकर साहेबांनी मात्र नक्कीच या ठिकाणी संधी मिळवून दिली आहे आणि त्या संधीचं अगदी सोहळ्यात रूपांतर करताना पाहायला मिळतात. प्रत्येकाने आज मनाशी आपल्या उराशी बाळगले, कारण साहेबांनी जी मानाची भव्य दिव्य स्पर्धा अगदी जर तुम्ही पाहिलं तर जवळजवळ 4 ते 4.5 फुटाच्या ट्रॉफीज मात्र नक्कीच या ठिकाणी साहेबांनी अवेलेबल करून दिल्या आणि त्या ट्रॉफीला मात्र नक्कीच आपल्या घरी घेऊन जायचं. अगदी जर तुम्ही पाहिलं तर साहेबांचं मन जिंकायचं असं मात्र नक्कीच प्रत्येकाच्या मनात असणार आहे. आणि त्याच प्रकारचे बॅटिंग बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये, परंतु तुम्हाला आज मैदानाच्या आतमध्ये चुकांना आवर घालावा लागणार आहे, चुकांना तुम्हाला घरीच ठेवून यावं लागणार आहे, कारण आजच्या दिवसामध्ये कोणत्याही प्रकारच्या चुकीला तुम्हाला माफी दिलेला जाणार नाहीये. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर या आधीच्या 2 मॅचेसमध्ये काय घडलं होतं पहा. अगदी तिथे मात्र नक्कीच सागर सारख्या एका तब्बल अष्टपैलू खेळाडू समोर मात्र नक्कीच तुम्ही अखोल टप्प्याचे चेंडू टाकत होतात. त्या आधीच्या मॅचमध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर अरेजचा कॅच सोडला होता. अशा चुकांना तुम्हाला आज थांबावं लागेल. विजय येत आहेत गोलंदाजीसाठी. शंकर यांच्यासाठी हा चेंडू होता. अगदी ऑनसाईडला चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. या आधीच्या मॅचमध्ये मात्र नक्कीच दोन्ही षटकात त्यांची निर्णायक राहिली होती. चांगली गोलंदाजी, धारदार गोलंदाजीचा नजराडा अचूकता या खेळाडूकडे टासून भरलेली आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी त्यांची पाहायला मिळते. अरे बाबा, 8 चेंडू खेळलाय, शॉटम पूल केलाय, तिथे क्षेत्ररक्षक राहत आहे दूरवरती. बॉल करतोय हवाई सफर, अगदी जर सीमारेषेच्या बाहेर चाललाय. बड बाउल सीमारेखावर आणतोय, येतोय चौकार. धाबा मिळत आहे 4. धाबा मिळतात पूर्ण 6 धाबांनी अगदी धावसंख्येत वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी जर विजय याने विकेट घेतला तर नंदूजी निकम साहेबांकडून रोख रक्कम कॅश प्राइज 500 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना दिली झालाय. विजय साठी खास कॅश प्राइज दिलाय नंदूजी निकम साहेबांनी जर विकेट घेतली तर. इथे आणखीन एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. जे मान्यवर मंडळी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी व्यासपीठावर आलेत ना, त्या सर्व मान्यवर मंडळींचं मात्र नक्कीच अगदी सहर्ष स्वागत या ठिकाणी केले जात आहे. हेच आमच्या खेळाडूंचं मात्र नक्कीच ध्येय आहे. अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर मान्यवर मंडळीत आलेत आणि त्यांना अक्षरशः जर तुम्ही पाहिलं तर बसून द्यायचं नाहीये. इथे षटकार चौकारांची आतषबाजी करायची. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत, 15 धाबा या ओव्हरमध्ये खर्च केल्यात. थोडीशी महागडी गोलंदाजी आपल्याला विजय यांची पाहायला मिळते, परंतु अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर प्राइज हे कंटिन्यू असणार आहे. इथे हा चेंडू खोलात टाकला. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यूज केलाय. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. धारदार गोलंदाजी, अँगल बनवून गोलंदाजी करण्याचा निर्णय मात्र त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं मानस आहे. ही संपूर्ण स्पर्धा जर आपण पाहिली, इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न पहिल्यांदाच मन बनवलं होतं, तिथे मात्र नक्कीच उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे सफल. तिथे मात्र नक्कीच हेरलं विजय यांनी आणि निर्धाव चेंडूची सांगता इथे मात्र नक्कीच होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 गडी धावसंख्या जर तुम्ही पाहिले ना तर 19 रन्स ऑन स्कोर कार्ड, 19 धाव फलक्यावर आपल्याला पाहायला मिळतात.
50 सरासरीने धावा फलकावर जमवले जात आहेत. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला मित्रांनो. पाहू शकता उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी एका बाजूला दांडेश्वर क्रीडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला स्वर्गीय हिराई स्टार हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला श्री दांडेश्वर क्रिकेट संघ या संघाने मात्र नक्कीच टॉस जिंकला. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये प्रथमतः आम्ही फिल्डिंग करू असं मात्र नक्कीच कॅप्टनने सांगितलं आणि तिथून मात्र नक्कीच मॅचला सुरुवात झाली. पहिल्या ओव्हरमध्ये 2 गडी बाद होत असताना 4 धावा आल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 15 धावा दुसऱ्या षटकामध्ये मात्र नक्कीच पाहायला मिळाल्या. तिथे चुका देखील भरपूर झाल्या आणि त्या चुकांना तुम्हाला आज आभार घालावा लागणार आहे मित्रांनो. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या राहुलजी रुबडकर साहेबांच्या माध्यमातून मात्र नक्कीच अगदी काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये सर्व जे हिंदू नागरिक मात्र नक्कीच त्या ठिकाणी पर्यटक जे धारातीर्थी पडले त्यांना मात्र नक्कीच भावपूर्ण श्रद्धांजली देखील या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून असणार आहे. ते जर तुम्ही पाहिलं तर भरपूर दुःखाची बाब आहे आपल्या भारतवासियांसाठी. इथे मात्र नक्कीच आणखीन एक चेंडू खोलवर टप्प्याचा यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. ओव्हरपिच चेंडू मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. एकोणीस धावफलकावर तिसऱ्या षटकाला मात्र नक्कीच सुरुवात. चिराग पुन्हा एकदा हा चेंडू देखील चिरागचा चांगला पाहायला मिळतोय. डाऊन दी ग्राउंड चेंडूला खेळलाय तिथे मात्र नक्कीच अगदी राहुलजी तुरबडकर साहेबांविषयी सांगायचं म्हटलं की अगदी डाऊन तो अर्थ आहेत. अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर अगदी मला एवढे उंच मात्र नक्कीच त्यांची कीर्ती आहे, परंतु कणभर देखील मात्र नक्कीच गर्व नाही आहे. नेहमी हसतमुख आमचे हे साहेब. इथे मात्र नक्कीच स्विच हिटचा प्रयत्न, पुन्हा एकदा तोच प्रयत्न अजयचा फसला. अजयने मात्र नक्कीच गेल्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग केली आहे, परंतु इथे जर तुम्ही पाहिलं ना तर वारंवार स्विच हिट करण्याच्या नादात मात्र नक्कीच इथे बेट होताना आपल्याला पाहायला मिळतात. चिरागची हे षटक देखील चांगलं राहिलंय. निर्णायक आतापर्यंत 3 चेंडू राहिलेत. हो यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. यष्टा वाकवल्यात. बॅटर आउट. अजयला जावं लागतंय माघारी. विकेटचं होईल पतन. खेळू बाद ढीसे. पथावर आहे. इथे जर तुम्ही पाहिलं तर वैयक्तिक दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकतायत आतापर्यंत. जर तुम्ही पाहिलं ना तर 2.4चा इथे नक्कीच खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. पहिल्या चेंडूवर निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर एक सिंगल येईल, तिसरा चेंडू देखील निर्धाव आला, चौथ्या चेंडूवर यष्टा उद्ध्वस्त केल्यात. अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर चिरागची धारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये वारंवार टाकतायत. अगदी जर तुम्ही पाहिलं तर ओव्हरपिच चेंडू सातत्यानं मात्र नक्कीच टाकले जात आहेत. तर या स्पर्धेच्या माध्यमातून युवासेना विभाग अध्यक्ष संजयजी सावंत साहेब यांचं देखील काहीच वेळामध्ये या स्पर्धेसाठी आगमन होत असताना पाहायला मिळेल. चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या तुम्ही पाहू शकता 21 धावांवर आहेत. सुप्रीम स्पोर्ट्स अगदी सतीश जाधव आणि त्यांची संपूर्ण ऑफिशियल टीम देखील आमच्या सोबत जोडली आहे. त्यांचंही मनपूर्वक कसं स्वागत करेल. अगदी जर तुम्ही पाहिलं तर शून्यातून विश्व निर्माण करणारा अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर एक व्यक्ती आपल्यासोबत जोडलाय मित्रांनो. सतीश जाधव आहेत. अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर शून्यातून विश्व निर्माण केलं. आणि आज जर तुम्ही पाहिलं ना तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, महाराष्ट्र नव्हे तर भारत आणि अख्खा देशांमध्ये देखील त्यांच्या वाऱ्या चालू आहेत.
अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर दुबईच्या शारजा इंटरनॅशनल स्टेडियमवर देखील त्यांनी मात्र नक्कीच सुप्रीम स्पोर्ट्स ब्रँड झळकवला आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचंही सहर्ष स्वागत असणार आहे. 21 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 21 रन्स टू ऑन स्कोर कार्ड. 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. 3 गडी बाद झाले. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि अजून येणारे 2 षटकं किती निर्णायक असतील. हे षटक निर्णायक असेल. अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर या षटकात जर धावा आल्या तर शेवटच्या षटकात अचूक धावा येतील. 21 धावा धावफलकावर आहेत. कल्पेश याला मात्र नक्कीच आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहता. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 4थं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. हे षटक निर्णायक असणार आहे. या षटकामध्ये धाबा यायला नको असं देखील कित्येकांना वाटत असेल. एका बाजूला जर तुम्ही पाहिलं तर स्वर्गीय हिराई स्टार या संघाचे समर्थक आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर श्री दांडेश्वर क्रिकेट संघाचे समर्थक देखील या ठिकाणी आलेत. कित्येक खेळाडू तर कित्येक रसिक तर असे देखील आहेत वैयक्तिक असेल. त्याबरोबर जर तुम्ही पाहिलं तर सागर जाधवचे समर्थक आहेत. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं हरेशचे समर्थक आहेत. इथे पुढे सरसाबाद बॉलला खेळण्याचा प्रयत्न. अगदी उंचीचा पुरेपूर वापर मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. बाईकच्या स्वरूपात एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. ऑब्स्टिकच्या बराचसा बाहेरचा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा कट झाला आणि त्यानंतर मात्र नक्कीच त्या ठिकाणी जर तुम्ही पाहू शकता एक सिंगल पळून पूर्ण केली जाते. एका सिंगलला धावसंख्येत वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. 22 धावा धावफलकावर. हा देखील चेंडू डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळलाय. सरळ साईड स्क्रीनला सलामी देणारा हा येतोय. हँडसम वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे जाणारा हा येतोय. A1 क्वालिटीचा युवा सेना चषक 2025चा ब्रँडेड चौकार. रविवारचा दिवस म्हणजे कित्येक अगदी जर तुम्ही पाहिलं ना प्रत्येक क्रिकेटर रविवारचे वाट पाहत असतो. अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर सोमवारपासून शनिवारपर्यंत मात्र नक्कीच सातत्यानं अगदी ऑफिसची कामं असतील, त्यानंतर कॉलेज असेल, त्यानंतर शाळा असेल. अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर कित्येक प्रेक्षक खेळाडू आज मात्र नक्कीच या मैदानाच्या मात्र नक्कीच वेध घेतील. इथे मात्र नक्कीच भन्नाट वेग पाहायला मिळतो. 26 धावा धावफलकावर. हो आणखीन एक चेंडू शंकर यांच्यासाठी होता. शंकर मात्र नक्कीच त्या ठिकाणी बेट होताना आपल्याला पाहायला मिळतात. अगदी सलामीला आलेले बॅटर आहेत, परंतु अगदी जर तुम्ही पाहिलं आतापर्यंत 8 चेंडू त्यांनी फेस केलेत आणि केवळ 6 धावा मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच बनवल्यात. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर सुदीप आहेत, त्यांनी आतापर्यंत 1 चेंडू खेळला आहे, 1 सिंगल बनवली आहे. इथे जर तुम्ही पाहिलं ना तर कल्पेश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतात. अगदी धारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणखीन 1 चेंडू, परंतु हा चेंडू पंचांनी हेरलाय, पंचांनी दंडित केलाय. सुबैर मारा घोषित केला जातोय. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 24चं उल्लंघन केलं जात आहे. गोलंदाजीसाठी कल्पेश यांना आपण पाहतोय. मित्रांनो, उंचीचा पुरेपूर वापर केला जातोय. परमेश्वराने दिलेली हाईट तिचा वापर केला. इथे आणखीन एक चेंडू खोला टाकला. अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर सफल झालेत आणि तिथे मात्र नक्कीच फुटवर्कचा वापर केला जातोय, परंतु बॅट बॉल काही संपर्क होत नाहीये. सरळ बॅटवर चेंडू येत नाहीये. 27 धावा या धावफलकावर. अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर याच ओव्हरचा आपण चर्चा करत होतो. 5 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झाला. आतापर्यंत 5 धावा त्यांनी खर्च केल्यात. एक चौकार आल्यानंतर देखील धाबा त्या ठिकाणी रोखल्यात. इथे मात्र नक्कीच फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट केली आहे. लगेच दुसरीचा कॉल केलाय. तिथे काय घडतंय पहा. फिके अस्ताव्यस्त आहे आणि तिथे मात्र नक्कीच 3री धाव कंप्लीट करत असताना सुदीप या खेळाडूला जावं लागतंय माघारी. धोक्याची घंटा वाजली आहे. बॅटर आउट. आणखीन एका विकेटचं पतन. 2 आल्या. 3रीची मांग होती आणि तिथे मात्र नक्कीच 3री धाव कंप्लीट करत असताना बॅटरला आउट व्हावं लागतंय. 29 धावा धावफलकावर असताना आणखीन एक गडी तंबूच्या दिशेने परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटर आउट. डीजे
फलंदाजीसाठी आमंत्रित केले जाते. धावसंख्या 29, 29 धावा धाव फलकावर. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 4 गडी देखील इथे बाद झालेत. 4-4चं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. 29 धावा धाव फलकावर आहेत शेवटच्या षटकासाठी. पाहूयात निर्णायक षटक अगदी स्लॉक ओव्हर मध्ये हाडामारीचं षटक. इथे ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल. हाफ टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघताना आपल्याला पाहायला मिळतोय. 30 धावा धाव फलकावर आहेत. 30 रन्स टू ऑन स्कोर कार्ड. इथे वाईटने मात्र नक्कीच एक धाव पुढे सरसवली जाते. 30 रन्स टू ऑन स्कोर कार्ड. शेवटचं षटक मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आलेल्या प्रेक्षकांचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. अखूर डप्पाचा बॉल त्याला उडवलाय आकाशाला. गवस निघालणारा हा येतोय हँड अँड सम A1 क्वालिटीचा ब्रँड. या षटकाराच्या पद्धतीनं धावसंख्येची कोंडीची निर्माण झाली होती ती मात्र नक्कीच फोडली जाते. इथे फुल टॉस होता. शंकर देशमुख बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. देशाच्या बाडीत इथे थोडीशी मात्र नक्कीच खेळाडू फंबल झाले. बॅटर आउट. फलंदाज इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. लेग बिफोर स्वरूपात एस्टनच्या अगदी मधोमध बॅटर सापडलेत आणि इथे मात्र नक्कीच आउट होताना आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज बाद. यस डीजे. आणि काय घडतंय पहा. एक बार गलती करे उसे इंसान कहते, दूसरी बार गलती करे उसे नादान कहते, तीसरी बार गलती करे उसे शैतान कहते, बार बार गलती करे उसे पाकिस्तान कहते, और हर गलती की सजा माफ करने वाले को अपना हिंदुस्तान कहते, अपना हिंदुस्तान कहते. मित्रांनो काय घडले पहा. अगदी फुल टॉस बॉल होता. इथे मात्र नक्कीचा खोडप्याचा बॉल पुन्हा एकदा दक्ष आले. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. आणखीन एक चूक
आणि तिथे जर तुम्ही पाहिलं ना तर खराब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. धावा जर पाहिलं तर 42 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, म्हटलं जातं ना आमच्या पुण्यामध्ये एक अशी म्हण आहे, अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर 11च्या 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि असं म्हटलं जातं सारा गाव मामाचा पण एकही नाही कामाचा. अगदी त्याच प्रकारचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. पहा खोलवर डप्प्याचा बॉल दिनेशांच्या बॅट मधून पाठवलाय लांब येतोय. A1 क्वालिटीचा अगदी सर्व मान्यवरांचं स्वागत करणारा हा येतोय देखणा षटकार. धाबा मिळतायत 6. थँक्यू डिझे, थँक्यू व्हेरी मच. इथे जर तुम्ही पाहिलं ना तर 48 धावा धावफलकावर लगावल्यात आणि 49 धावांचं लक्ष हे जिंकण्यासाठी पात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या षटकामध्ये मित्रांनो जर तुम्ही पाहिलं ना तर तब्बल 19 धावा या पात्र नक्कीच कंप्लीट केल्या गेल्या. अगदी जर तुम्ही पाहिलं ना त्या ओव्हर मध्ये जर तुम्ही पाहिलं तर वारेंबडानी आपण मॅच कंटिन्यू करणार आहोत. इनिंग मध्ये ब्रेक नसेल किंवा खेळामध्ये ब्रेक नसेल. आयोजकांकडून ज्या सूचना येतात आपण आता मॅच खेळत त्याच्यानंतर आपण कंटिन्यू मॅचेस चालू ठेवणार आहोत. या गोष्टीकडे मी आपलं लक्ष वेधेन. वारेंबड आणि कै हरीश हे दोन्ही संघ आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. येस, थँक्यू. जर आपण पाहिलं ना तर अगदी जर मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू अभांतर आला, तदनंतर षटकार आला, दरम्यान अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर विकेट आली, त्यानंतर वाईट आला, पुन्हा एकदा अभांतर चेंडू आला, त्यानंतर सिंगल आली, डबल आली, त्यानंतर सिंगल आणि शेवटच्या चेंडूवर अगदी डाबाचा समर्पण करणारा चेंडू आणि त्यावर मात्र नक्की षटकार मैदानाच्या आतमध्ये खेळून काढला. चला तुम्ही लगेचच क्षेत्ररक्षणासाठी मी आमंत्रित केले. खेळाडूंना विनंती असेल आपण स्वतःची काळजी घ्या. मैदानाच्या आतमध्ये कॅप, इनर्स, शूज कंपल्सरी घाला. अगदी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना उन्हाचा तडाखा भरपूर आहे, त्यामुळे तुम्ही पाणी जास्तीत जास्त प्या आणि व्यसनाधीन राहा, व्यसनापासून दूर राहा. मित्रांनो, जाऊयात तोपर्यंत ऐकूयात एक दादांचं सुमत गीत. डीजे व्यतिरिक्त आणि त्याचबरोबर स्वयंसेवक व्यतिरिक्त या मुख्य व्यासपीठावरती कोणी राहणार नाहीये. सगळ्या खेळाडूंना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठ खाली करायचं आणि या मुख्य व्यासपीठाच्या राईट साईडला जायचं. विनंती असेल, खेळाडू वर्ग कोणी मुख्य व्यासपीठावरती येणार नाही. आयोजकांकडून सूचना येत आहेत. थोड्याच वेळात या ठिकाणी अनेक दिग्गज मान्यवर मंडळी दाखल होत असताना पाहायला मिळतील. मुख्य व्यासपीठावरती दिग्गज मान्यवर मंडळी देखील आहेत, परंतु त्यातल्या त्यात आपल्याला विशेष सूचना असतील. जे काही असेल ते आपण मुख्य व्यासपीठाच्या खालूनच आयोजकांशी संपर्क साधून विचारायचं आहे. थँक्यू. आमच्या राहुल भाऊंचे सर्व
जिवलग मित्र परिवार या ठिकाणी दाखल झालाय. त्यांच्यासाठी एक कविता मी सादर करेल. या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या सर्व मान्यवर अगदी राहुलबाईंचे सर्व जिवलग मित्र त्यांच्यासाठी मी 2 शब्द बोलेल. काही जण असतात सुपारी सारखे, काही जण असतात सुपारी सारखे जे तुटत नाही, काही जण असतात सुपारी सारखे जे तुटत नाही, आणि काही जण असतात चकण्यासारखे जे दारूमुळे सुटत नाही. अगदी जर काही जण पाहिलं तर जे चकण्यासारखे असतात त्यांच्यामुळे दारू सुटत नाही, आणि मैत्री ही कळपासारखी आनंदाने कळपामध्ये वळायची. मैत्री ही कळपासारखी आनंदाने कळपामध्ये वळायची. ज्याला मित्रच नाही गड्या त्याला ही जिवलग मित्रांची मैत्री काय कळायची. ज्याला मित्रच नाही गड्या त्याला या जिवलग मित्रांची मैत्री काय कळायची. अगदी राहुलबाईंच्या सर्व मित्रपरिवार या ठिकाणी दाखल झाला. त्यांच्यासाठी हे 2 शब्द होते. थँक्यू व्हेरी मच. वळणार आहोत पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. पाटीलपाडा क्रिकेट संघ अगदी स्वर्गीय विलास पेलू यांच्या स्मरणार्थ मात्र नक्कीच ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. युवासेना भगवा चषक 2025 राहुलजी तोरबडकर साहेब आणि त्यांचे संपूर्ण आयोजक टीम, त्याचबरोबरीने समीरजी मापदे साहेब आणि संपूर्ण आयोजन कमिटीचे मी पुनश्च एकदा पाडापासून हार्दिक असे आभार मानेल. या संपूर्ण स्पर्धेसाठी लाभलेले सर्व देणगीदार त्याचबरोबर सौजन्य त्यांचंही बडपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल, हार्दिक असे आभार मानेल. चला विनायक बॉलसिंग यांच्याकडनं मात्र नक्कीच प्राइज येत आहे. अगदी मॅच सुरू होण्याआधी सुबे मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता गोलंदाजीसाठी मात्र नक्कीच सिद्धेश आलेत, आणि सिद्धेशने जर लागोपाठचे 3 गडी तंबूच्या दिशेने परतवले तर विनायकजी बॉलसिंग यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज येत आहे. पहा इथे मात्र नक्कीच खेळाडूंवर मात्र नक्कीच अगदी प्रेमाचा वर्षाव दाखवला जातो. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला बॅटिंगसाठी दाखल झालेत अगदी जर तुम्ही पाहिलं तर दीक्षित आलेत, आणि दुसऱ्या बाजूला तन्मय स्टील स्ट्रायकिंग एंडवर. इथे मात्र नक्कीच फुल टॉस, पहिल्याच बॉलवर फुल टॉसला पाठवलंय, पुल होतोय सक्सेसफुल, पॉवरफुल, आणि येतोय ब्युटिफुल षटकार. धाबा मिळतायत 6 केलाय. अगदी जर तुम्ही पाहिलं मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी बॅटिंग पहिल्याच बॉलवर मैदानाच्या आतमध्ये उठल्यात अग्नीच्या ज्वाळा, तो फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर तोफेचा गोळा. मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवर इरादे स्पष्ट केलेत. षटकार येताना आपल्याला पाहायला मिळत बा. आणि खेळ एकदा ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर जाणारा हा चेंडू थोडासा लेंथ सोडून चाललाय. इथे मात्र नक्कीच इथे जर तुम्ही पाहिलं तर ट्रॅकच्या बाहेर चेंडू फेकताना आपल्याला पाहायला मिळाले. हा चेंडू तुम्हाला परत फेकावा लागेल. धावसंख्या 7 धावा धावफलक्यावर पाहायला मिळत आहेत. आणि खेळ एक चेंडू, हा चेंडू जर पाहिलं तर थोडंसं गती परिवर्तन पाहायला मिळाली. चेंज ऑफ स्पेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर भारतीय गृहिणी ज्या प्रकारे आपल्या जेवणामध्ये मिश्रण टाकत असतात, त्यामध्ये तिखट असेल, मीठ असेल, अगदी मसाले असतील, त्या प्रकारची गोलंदाजी मात्र नक्कीच पाहायला मिळते. आणि सर्व मिश्रण टाकल्यानंतर मात्र नक्कीच जेवण ज्या प्रकारे रुचकर लागतं ना त्या प्रकारची गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर जरूर थोडासा खराब चेंडू आला, त्यानंतर आणखीन एक खराब चेंडू आला, परंतु तदरम्यानचे 2 चेंडू जर पाहिले ना तर अतिशय दर्जेदार चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 7 धावा धावफलकावर 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय समाप्त. उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असणारा सामना, एका बाजूला स्वर्गीय हिरा स्टार हा संघ आपल्याला पाहायला मिळतो, दुसऱ्या बाजूला दांडेश्वर क्रिकेट संघ. इथे अखोडप्पाचा बॉल होता, आधी केल्या आडव्या बॅटनं चेंडू खेळून काढला जातोय. तिथे थोडीशी चुकी झाली आहेत, फंबल झालेत. दरम्यान चांगला चेंडू गॅदर केलाय. जर पाहिलं तर तिथे प्रोटेक्शन आहे. एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला, एक क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑफला, असं मात्र नक्कीच फिल्डिंग प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळते. अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर अगदी एक खेळाडू सरळ अगदी स्टेजच्या समोर मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो.
हा चेंडू देखील खुला टाकला. हा चेंडू दर्जेदार होता, त्याला मात्र नक्कीच दीक्षित खेळून काढलाय. ऑन साईडला अक्षय, चांगलं क्षेत्ररक्षण अक्षयचं पाहायला मिळत आहे. तिथून मात्र नक्कीच फेकी थोडीशी अस्ताव्यस्त आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल डबलने मात्र नक्कीच रन स्कोर कार्डवर मात्र नक्कीच जॉईन करण्याचा आपल्याला प्रयत्न पाहायला मिळत आहे. धावसंख्या जर पाहिलं तर 9 धावा धावफलकावर असेल. 5 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झाला. शेवटचे काही चेंडू बाकी असतील. सिद्धेश गोलंदाजीसाठी मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला दीक्षित आहे, दुसऱ्या बाजूला तन्मयला मात्र नक्कीच अगदी खरदांड्याचा माठा म्हणून ओळखलं जातं. अगदी जर तुम्ही पाहिलं तर पंकज जाधवला तुम्ही कित्येक वेळा क्रिकेटच्या पटलावर पाहिलं असेल, दर्शन बांदेकरला पाहिलं असेल, सुमित ढेकळेला पाहिलं असेल. अशा प्रकारच्या ताकदवर खेळाडूंमध्ये मात्र नक्कीच या खेळाडूच्या नावाची देखील चर्चा आहे. आणि इथे फुल टॉस बॉल, अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर मैदानाच्या आतमध्ये फुल टॉस मिस केला आणि तिथे मात्र नक्की षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये झालंय समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या तुम्ही पाहू शकता 9 धावा या केवळ धावफलकावर, बिनबाद 9 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. धावूयात डिझाईनच्याकडे. साहेबांनी कित्येक वर्ष मात्र नक्कीच आपल्या क्रिकेट असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल, सर्व क्षेत्रांमध्ये मात्र नक्कीच खरदांड्यामध्ये मात्र नक्की साहेबांचं मोठं मोलाचं योगदान आपल्याला पाहायला मिळतं. आणि कित्येक वर्ष मात्र नक्कीच तरुणांच्या गळ्यातील ताईत म्हणून त्यांना ओळखलं जातं. अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर कित्येक खेळाडूंनी मात्र नक्कीच साहेबांचं नावलौकिक केलंय. अगदी खारदांड्याचं क्रिकेट महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या बाहेर देखील त्या खेळाडूंनी मात्र नक्कीच पोचवला. हर्ष इथे मात्र नक्कीच मोठा स्ट्रोक खेळ, इथे मात्र नक्कीच ऑन साईडला बेड विकेटला चेंडू खेळून काढलेला आहे. हर्ष अडसुळराव हा देखील खेळाडूला आपण कित्येक वर्ष मात्र नक्कीच उमेश 11 खारसाठी पाहिलं. अगदी मुंबई आणि संपूर्ण भारतातील सर्वाधिक मोठी क्रिकेटची स्पर्धा ISPL या स्पर्धेमध्ये देखील तो खेळला. आणि असे कित्येक खेळाडू आहेत. अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर खरदांड्याचं क्रिकेट मात्र नक्कीच या अशा मान्यवरांच्या आयोजनामुळे मात्र नक्कीच खेळाडूंना मात्र नक्कीच मोठा वाव मिळत असतो. इथे मात्र नक्कीच तन्मयच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक टोलेजंग हा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सीमारेषेच्या आणखीन एकदा पलीकडे येतोय चौकार. अगदी जर तुम्ही पाहिलं ना मैदानाच्या आतमध्ये काय का बॅटिंग केली जाते पहा. एका बाजूला जर तुम्ही पाहिलं ना तर खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते. परंतु इथे देखील हा चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 50 वेग गोलंदाजाकडे आहे. अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आलेत. खोडाप्याचा बॉल होता, हा थोडासा वेगवान चेंडू होता. अगदी जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर झपकन अंगावरती आला आणि तिथे मात्र नक्कीच बॅटरला समजत नाहीये.
धावसंख्या जर तुम्ही पाहिली ना तर 14 धाबा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 5 धाबा आतापर्यंत मात्र नक्कीच खर्च केल्यात. 5 चेंडूचा खेळ इथे मात्र नक्कीच समाप्त झाला. एका बाजूला तन्मय 8 चेंडू खेळलेत, 11 धाबा बनवल्यात त्यांनी देखील, आणि दुसऱ्या बाजूला 2 धावांनी मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू थोडासा लाईन आणि लेंथ भरकटताना पाहायला मिळतो. हा चेंडू तुम्हाला परत फेकावा लागेल. हा चेंडू खराब स्वैर मारा मैदानाच्या आतमध्ये पंचांनी मात्र नक्कीच घोषित केला. दोन्ही हात जबडे लगेच केलेत. समांतर धाबा मिळतात. अमांतर एका दाब्याने धावफलक पुढे सरसावले जात आहे. 15 धाबा. हा चेंडू अखोर टप्प्याचा ऑन साईडला मिड विकेट काउ कॉर्नरला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येत आहेत. अजयने मात्र नक्कीच चांगला झेल डिप्लाय, टेकन अ व्हेरी गुड कॅच आणि विकेट्स होईल पतन खेळवात आपल्याला पाहिलं मिळत आहे. अगदी जर तुम्ही पाहिलं तर अखोर टप्प्याचा बॉल होता, त्याला मोठ्या स्ट्रोक मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे मात्र नक्कीच बॅटर तडपईला जावं लागतंय माघारी. विकेटचं पतन होईल. खेळाडू बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या गडी 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. 7.50च्या सरासरीने धाबा धावफलकावर जमवल्या गेल्यात. एका बाजूला जर तुम्ही पाहिलं ना तर स्वर्गीय हिराई स्टार या संघाचे समर्थक आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक खेळाडूंवर प्राइज देखील लागलं जात आहे, परंतु दुसऱ्या बाजूला जर तुम्ही पाहिलं ना तर श्री दांडेश्वर क्रिकेट संघाचे देखील समर्थक या ठिकाणी अगदी मोठ्या संख्येने मात्र नक्कीच दाखल झाले. दोन्ही संघ मातब्बलत. अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर दोन्ही संघांमध्ये मात्र नक्कीच तितके चांगले गोलंदाज, तितके चांगले फलंदाज आहेत. दोन्ही तुल्यबळ संघ आहेत, म्हणून मात्र नक्कीच या मानाच्या स्पर्धेमध्ये मात्र नक्कीच त्यांना आपण पाहतोय. समालोचन कक्षामध्ये ठेवलेल्या चमचमत्या चषकाचा मानकरी कोण होणार, कोण घेऊन जाणार हा करंडक आपल्या गावात, हे देखील प्रत्येकांना मात्र नक्कीच प्रश्न पडला. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ मात्र नक्की चांगला परफॉर्मन्स करणार, सेमीफायनल मध्ये जाणार, फायनल मध्ये जाणार, कोणता संघ मॅन ऑफ द सिरीज होणार, कोणता संघ प्रथम क्रमांकाचा प्राइज जिंकणार, कोणता संघ द्वितीय क्रमांकाचा प्राइज जिंकणार, कोणता खेळाडू मॅन ऑफ द सिरीज होणार, कोणता खेळाडू बेस्ट बॅट्समन होणार, बॉलर होणार, हे देखील प्रेक्षकांना मात्र नक्कीच आतुरता लागली इथे. वा, प्रयत्न चांगला आहे. कोण आहे पहा. अगदी जर तुम्ही पाहिलं शंकर देशमुख, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ते एफर्ट्स साठी. मित्रांनो काय एफर्ट्स टाकलेत पहा. अगदी उन्हाचा तडाखा वाढलाय आणि तिथे जर तुम्ही पाहिलं ना या रखरखत्या उडात देखील स्वतःला चेंडूवर झोकून दिलं. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये काय क्षेत्ररक्षण आहे पहा. अगदी यष्टांच्या पाडी फाईन लेग थर्ड मॅनला उभे आहेत. बॅटची कट घेतली होती, बॅटची चायनीज कट मात्र नक्कीच इथे पाहायला मिळाली. आणि तिथे जर तुम्ही पाहिलं ना तर ऍक्शन रिप्ले मध्ये वा काय एफर्ट्स आहेत पहा. सोळा धाबा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळाल्या. इथे खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोला टाकला, फाईन लेगला चेंडू चाललाय. तिथे मात्र नक्की क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि तिथे जर तुम्ही पाहिलं तर काय घडतंय पहा. 18 धाबा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 2 धाबांनी मात्र नक्की धावफलक पुढे सरसावलं जात आहे. अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर शांतता मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जर तुम्ही पाहिलं तर संघ हिराई स्टार मात्र नक्कीच एक चांगली धावसंख्या, एक फायटिंग स्कोर मैदानाच्या आतमध्ये जरूर उभा राहिला आहे. जर तुम्ही पाहिलं ना तर 48-49 धाबा या अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर नथिंग आहेत, परंतु तितक्या चांगली धारदारी गोलंदाजी मात्र नक्कीच पाहायला मिळते. सिद्धीचं कौतुक करावं लागेल. दुसऱ्या षटकासाठी आलेत आणि तिथे जर तुम्ही पाहिलं ना तर आतापर्यंत त्यांनी आणि या ठिकाणी साहेबांकडे मात्र नक्कीच या ठिकाणी सूचना केली जाते. जेवणाचं कोणी बाकी असेल, प्रेक्षक असू द्या, खेळाडू असू द्यात, कोणी असू दे, आपण प्लीज जेवण करून घ्यायचंय. या ठिकाणी व्यासपीठाच्या एकदम उजव्या बाजूला या ठिकाणी व्यासपीठावर जेवणाची सोय केली आहे साहेबांच्या माध्यमातून. प्लीज विनंती असेल जेवणासाठी त्वरित सर्वांनीच जेवणाचा लाभ घ्या. इथे वळव्यात अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर बॉल खुरडप्पाचा होता,
कव्हरच्या क्षेत्रामध्ये मात्र नक्कीच प्रतीकच्या बॅटमधून मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला. येतोय षटकार. षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आतापर्यंत. ओहो, हा चेंडू थोडासा टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली आहे. लंगोला चेंडू चाललाय तिथे मात्र नक्कीच दुसऱ्या धाब्यासाठी नकार दिलाय. अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर 25 धाबा या मात्र नक्कीच फलक्यावर आपल्याला पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हर मिळून आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं ना तर 1.4चा खेळ मात्र नक्कीच गोलंदाज सिद्धेच्या खात्यामध्ये आहे आणि आतापर्यंत त्यांनी 19 धाबा या खर्च केल्या होत्या. इथे मात्र नक्कीच काय घडतंय पहा. अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू तिथे मात्र नक्कीच मिसफील्ड पाहायला मिळते. सिंगलला लगेचच डबल मध्ये कन्वर्ट केलं. तिथे मात्र नक्कीच लेग पाईचा इशारा पंचांचा येतोय. लेग बी4 स्वरूपात मात्र नक्कीच 2 धावा तिथे कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. पहा, अगदी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही छोट्या छोट्या चुका करता येतात. त्या चुकांना मात्र नक्कीच लगेचच दुसऱ्या धाब्यामध्ये मात्र नक्कीच कन्वर्ट केलं जात आहे. दिवसाजवळ मात्र नक्कीच धाबांसाठी मुकाबलेले हे दोन्ही खेळाडू अगदी जर तुम्ही पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग केली पहा. एका बाजूला 3 चेंडू खेळल्या, प्रतीक 9 धाबा बनवल्या. दुसऱ्या बाजूला 5 चेंडू दीक्षितने खेळलेत, त्याने देखील 5 धाबा बनवल्यात. सॉरी, आणखीन एक चेंडू मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. सरळ सरळ बॅटवर चेंडू येत नाहीये. अगदी जर तुम्ही पाहिलं तर बॅटला ब्रश होऊन चेंडू मात्र नक्कीच ऑनसाईटला बिडांमध्ये मात्र नक्कीच पॉवर प्लेच्या आतमध्ये चेंडूला अडवलं जात आहे. धावसंख्या तुम्ही पाहू शकता. धावसंख्या 28 धाबा या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज असणार आहे. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. तुम्हाला प्रत्येकी ओव्हरमध्ये अगदी जर तुम्ही पाहिलं तर 11 धाबा बनवाव्या लागतील. तिथे कुठेतरी मॅच मात्र की जिंकवू शकते. या ओव्हरमध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर 13 धाबा आल्या, एक षटकार आल्यानंतर मात्र नक्कीच तिथे मात्र नक्कीच कमबॅक केलं. दोन्ही संघांसाठी ही मॅच महत्त्वपूर्ण असणार आहे. अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर जवळपास डू ऑर डाय मॅच असणार आहे. जो संघ पराभूत होईल त्या संघाला मात्र नक्कीच संपूर्ण 1 वर्ष 365 दिवस मात्र नक्कीच ही संपूर्ण स्पर्धा खेळण्यासाठी वाट पाहावी लागेल. परंतु जो संघ मात्र नक्कीच विजयी होईल तो मात्र नक्कीच स्वर्गीय रेश या 11 या संघासमोर मात्र नक्कीच खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक नियोजक सर्व अगदी जर तुम्ही पाहिलं ना मित्रांनो, मगाशीच म्हटल्याप्रमाणे अगदी डाऊन टू अर्थ आहेत. अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर हिमालय पर्वत आहे एवढा मात्र नक्कीच कीर्तिवान आमचे साहेब राहुलजी तुरबडकर साहेब आपल्याला पाहायला मिळतात. परंतु जर तुम्ही पाहिलं ना तर कणभर देखील गडबड आहे. अथंग समुद्रासारखं मात्र नक्कीच त्यांचं विश्व अगदी जर तुम्ही पाहिलं तर वैभव पसरलाय. परंतु अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर त्यांनी मात्र नक्कीच त्यांना कोणत्याही गोष्टीचं गर्व नाही आहे असे आमचे साहेब प्रत्येकाच्या मनात मात्र नक्कीच घर करून बसलेत. तरुणांच्या अगदी गळ्यातील ताईत म्हणून त्यांना ओळखलं जातं. कोणत्याही तरुणाने त्यांच्याकडे जावं. साहेब, आमची ही स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेसाठी साहेबांनी कधी नाही म्हटलेलं नाहीये. साहेबांच्या तोंडून मात्र नक्कीच कधीच नाही हा शब्द कोणी ऐकलेला नाहीये. इथे ऑनसाईटला देखील वाह काय फटकाय पहा. अगदी नशिबाचा चौकार पाहायला मिळतो. खेळाडूकडनं चुकी झाली आहे आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे चालला येतोय. हा एक चौकार. काय घडलंय पहा. ऑनसाईटला दीक्षितच्या बॅटमधून चेंडू खेळला होता. खेळाडू होते त्या ठिकाणी परंतु पाहतच राहिले. अगदी दर्शक बनलेत आणि तिथे मात्र नक्कीच अगदी बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्येत वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. समीकरण बदलतंय. इथे मात्र नक्कीच 17 धाबांची गरज असणार आहे. शेवटचे 17 चेंडू आणि 17 धाबांची गरज. माफ करा 11 चेंडू आणि 17 धाबांची गरज. इथे अखुर डप्पाचा बॉल त्याला पाठवलंय लांबच लांबवरचा. जा शोधून आणा. येतोय A1 क्वालिटीचा लांबच लांबवरचा देखणा स्ट्रोक षटकार. अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर या बॉलला अगदी सांता क्रुजला पाठवलंय. पहा किती स्ट्रोक
देखणं आपल्याला पाहायला मिळाला. अखुरटप्प्याचा बॉल होता, त्यावर मात्र नक्कीच प्रहार पाहायला मिळतोय. दीक्षित आता थांबत नाहीये. दीक्षित मात्र नक्कीच दीक्षितने आपला गिअर चेंज केला. या षटकामध्ये या डावामध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर आतापर्यंत 8 चेंडू खेळल्यात आणि 16 धावा त्यांनी देखील बनवल्यात. हा खोलात टाकलेला चेंडू लोवर फुलटॉस बनवला, तिथे मात्र नक्कीच एक धाव कंप्लीट केली आहे. तिथे क्षेत्ररक्षक थोडेसे बंबल झाले. दुसरे सिंगलला लगेच दुसरे डबल मध्ये कन्वर्ट करताना आपल्याला पाहायला मिळतात. सप्लाय दाखवली आहे. इथे मात्र नक्कीच समीकरण बदलत आहे. 9 चेंडू आणि 9 धावांची गरज जिंकण्यासाठी असणार आहे. आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं ना तर या षटकातले 3 चेंडू त्यांनी खेळलेत. धावा जर तुम्ही पाहिलं तर 12 धावा आतापर्यंत या षटकामध्ये देखील आल्यात. गोलंदाज थोडेसे महागडे उतरताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे लोवर फुल टॉस बॉल त्याला पाठवलंय. बॉल चाललाय सीमा रेषा पार. येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. अगदी जर तुम्ही पाहिलं तर दीक्षित प्रेक्षकांची बळा जिंकताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहा काय फटकेबाजी केली जाते. अगदी निर्णायक षटकामध्ये मात्र नक्कीच गोलंदाज महेंद्र यांना आमंत्रित केलं आणि महेंद्र वरती तुटून पडतात. हो हा चेंडू थोडासा बळण घेताना आपल्याला पाहायला मिळाला. स्विंग अँड मिस मैदानाच्या आतमध्ये. अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर गेल्या जन्मीचं काही वैर आहे की काय अशा प्रकारची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतात. दीक्षित मैदानाच्या आतमध्ये आक्रमकतेचं रूप धारण करतायत. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, अगदी 11 चेंडू खेळलेत, 25 धावा त्यांनी बनवल्या, 47 धावा धावफलकावर आहेत. अगदी जर तुम्ही पाहिलं जिंकण्यासाठी केवळ 2 धावांची गरज ही असणार आहे. हो दुसऱ्या बाजूला एका बाजूला जर तुम्ही पाहिलं ना तर रंगडाई तर गुण घेताना आपल्याला पाहायला मिळतात. बॉलला पाठवलंय, खूप दूरवरती बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. मॅच फिनिश, गेम चेंजर 6 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि सामना जिंकलाय अर्थातच श्री दांडेश्वर क्रिकेट संघ. या संघाने विजयी संघाचं हार्दिक 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 असं अभिनंदन. पराभूत संघाचं भरपूर सारं कौतुक आणि विजयी संघ लगेचच दीक्षित तुम्हाला आमंत्रित करेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तिथे लगेचच टॉस होणार आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा वेळ देण्यात जाणार नाहीये. आणि या मॅचचा सुपर डुपर हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्या खेळाडूने आपल्या बॅटिंगच्या जोरावर मात्र नक्कीच संघाला विजयश्री प्राप्त करून दिला, तो ठरतोय दीक्षित ठरतोय. 11 चेंडू खेळला, 25 धावा त्याने बनवल्या आणि संघाला मात्र